नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. याचा आपला जो टॉपिक आहे तो अर्थ नियोजन. यामध्ये सराव संच 4.1 मधील हा दुसरा व्हिडिओ आहे. तर या ठिकाणी आपल्याला सराव संच 4.1 मधील प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी याचा विचार करायचा आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो हा याचा जो काही सराव संच 4.1 आहे याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि जर हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण 4.1 तो व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्या अगोदर बेसिक पाहून घ्या. जर ते समजलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ समजायला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. तर आपण प्रश्न काय म्हणतो ते पाहूया. तर पहा, प्रश्न असा आहे की एक रिमोट कंट्रोलची काय आहे, कार आहे. ती कार नेमकं खरेदी केली आहे, पण त्या खरेदी केली किंमत कशी आहे, जीएसटीच्या करासह मला जीएसटीचा कर सुद्धा मला कसा आहे समाविष्ट आहे. जीएसटीच्या करासह त्या एकूण कारची किंमत 1770 रुपये आहे. बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी मूळ कर पात्र किंमत या ठिकाणी माहित नाही, ती आपल्याला कर पात्र किंमत काढायची आहे. त्याच्यानंतर जे काही त्या कारची किंमत होती त्या कारच्या किमतीवर किती टक्क्यानं जीएसटी लागले, 18% जीएसटी लागले, त्याच्यावर कर पात्र किंमत काढायची आहे. पुन्हा सीजीएसटी आणि एसजीएसटी याचं पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं, गणन करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करता येईल आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने काय करूया, करून पाहूया. बरोबर. तर पहा, या ठिकाणी अगोदर आपल्याला या ठिकाणी समजायचे की करपात्र किंमत नाही आपल्याकडे. बरोबर. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, समजा. बरोबर. समजा मग काय म्हणतात आपला कर पात्र किंमत. समजा कर पात्र काय किंमत, समजा कर पात्र किंमत काय म्हणू आपण, एक्स मानली. हा, मग आता मांडल्याच्या नंतर आपला जीएसटीचा दर किती दिलेला आहे, या ठिकाणी 18% दिलेला आहे. या ठिकाणी लिहिता येईल की बाबा जीएसटी, बरोबर आहे, जीएसटीचा दर 18%. बरोबर. 18% असेल तर एसजीएसटी आणि सीजीएसटीचा दर पण काय असणार आहे, 18 तर 9% या ठिकाणी नोट टाका. सीजीएसटी इजिकल टू इथे काय करता, एसजीएसटी इजिकल टू किती, 9%. हे आपण म्हणजे कारण का बरोबर जर लिहिलं काय अडचण येणार नाही, कारण का इक्वल आहे, कारण का त्याचा दर सुद्धा कसा आहे, सारखाच आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकाच शब्दामध्ये दोन किमती आपल्या एकामध्ये समावेश करता येतात. तर सीजीएसटी 9%, एसजीएसटी सुद्धा 9% आहे का, तर जीएसटीचा दर किती आहे, 18% यामुळे. राईट. मग आता सुरुवातीला आपण काय करूया, जीएसटीचा दर काढूया. तर लिहा या ठिकाणी जीएसटीचा काय दर, बरोबर. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही 18%चा करपात्र किंमत काय आहे, एक्स आहे. तर या ठिकाणी काय लिहिते आपलं 18 आणि छेद काय झाली आपली 100 गुणिले काय एक्स. तर त्याचा अर्थ काय आहे, 18x आणि छेद काय होते 100. बरोबर. हे काय झाला, जीएसटीचा दर झाला. जीएसटीचा दर झाला, जीएसटी आपण काढली. जीएसटी काढल्याच्या ग्राहक ज्यावेळेस नंतर वस्तू खरेदी केल्याच्या नंतर जीएसटीच्या करासह एकूण किंमत त्या मालकास देत असतो, ती किंमत कशा पण काढायची. तर या ठिकाणी लिहायचं की रिमोट कंट्रोल कारची एकूण करासह किंमत, रिमोट कंट्रोल कारची करासह एकूण काय किंमत. ओके, एकूण किंमत. तर लिहा काय देता येईल, करपात्र किंमत कशी आहे, ती जी काही रिमोट कंट्रोल कारची करासह एकूण किंमत कशी बनलेली आहे. तर या ठिकाणी याचा जे विस्तार आहे तिथं पुढे लिहिता येईल आपला काय, करपात्र किंमत आणि प्लस काय याच्यामध्ये असते समाविष्ट जीएसटी असते. बरोबर. या दोन्ही गोष्टी मिळून या ठिकाणी किती आहे, 1770 रुपये आहे. बरोबर. त्या ठिकाणी लिहू शकता 1770 रुपये. आणि बरोबरचे बरोबर जी करपात्र किंमत माहीत आहे का आपल्याला, नाही. तिथं काय करता, सॉरी या ठिकाणी थोडाफार जागा पूर्ण नाही, तिथं काय करणार, एक्स. बरोबर आहे. म्हणजे करपात्र किंमत एक्स समजलेली आपण, एक्स प्लस आणि जीएसटी किती टक्के आहे या ठिकाणी उल्लेख केला आहे आपण. जीएसटीचा दर या ठिकाणी आलेला आहे 18x आणि छेद काय या ठिकाणी 100. बरोबर. तर मी याचा जो विस्तार आहे या ठिकाणी समोर घेऊन टाकतो. तिथे 100 गुणिले जर एक्स केलं तर या ठिकाणी काय होणार आहे, 100x प्लस 18x आणि छेद काय करता या ठिकाणी 100. पुन्हा याचा जो विस्तार केला 100 आणि 18 झाले 118x आणि छेद काय होते 100. बरोबर. हा, तर आपल्याला या ठिकाणी शेवटची स्टेप टाकतात. या ठिकाणी 1770 बरोबर काय होईल, या ठिकाणी 118x आणि छेद काय हो 100. याच्या खाली काय नेमके काय असतात, 1 असतात. याची क्रिया आपण इकडे करूया. बरोबर. तर पहा, आपला काय करायची, एक्स किंमत काढायची, तर म्हणजे करपात्र किंमत काढायची. म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर काय करणार, 1770 गुणिले काय करतात 100 आणि जे काय गुणाकारातले 118च्या सोबत एक्स होता त्या ठिकाणी 118 टोटल काय झाले, छेदस्थानी आले म्हणजे भागाकार झाला. बरोबर. भागाकारात आले. तर पहा, आता जे वरील 2 शून्य ते देऊन टाका. या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी डबल 02 आणि भागिले काय करता 118. बरोबर. आता या ठिकाणी पहा 118चाच पाडा प्रमाणात आलो, कारण का इथं 2 पण भाग जाणार आहे.
तसं काय अडचण नाही, पण आपलं तसं देखील भाग पाहिजे. वाटलं तर काढून घ्या. इथे काय आहे 62 82 काय झाली 82 16 1 उरला 17 झाले 82 16 1 उरला 10 झाले 25 10 हे 2 शून्य देऊन टाका आणि ह्या ठिकाणी काय करता 25 10 1 उरला 92 झाली 18 झाली. बरोबर. आता 59 ही संख्या कोणती आहे मूळ आहे. 59लाच आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल. तर या ठिकाणी 59 दोन्ही काय होणार जास्त होणार आहे. तर या ठिकाणी 1चा भाग बसला आणि या ठिकाणी 88 मधून तुम्ही काय करणार 59 मायनस करणार म्हणजे 18 मधून 9 गेले 9 राहिले आणि या ठिकाणी 7 मधून 5 गेले राहिले किती 2. तर याच्यावर वरचे किती आले 5 आले. तर 59 5 आहे. आता या ठिकाणी आपण क्रिया करून घेऊ. 59 गुणिले 5 म्हणजे 5चा भाग बसणार आहे. 5 9 45 45 का 5 7 4 5 5 25 25 4 झाले किती 29 आलेला आहे. मग म्हणून या ठिकाणी 59 5 आहे. या ठिकाणी 294 झाले म्हणजे या ठिकाणी बाकीचा बसला 5 आणि वरी किती शून्य आहेत 2 शून्य. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी 1500 अथवा 1500 ही काय आली आहे आपली करपात्र किंमत या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करपात्र की काय किंमत समजली होती एक्स की समजली होती. बरोबर. म्हणून एकशा चलाची किंमत म्हणजे करपात्र किंमत या ठिकाणी आपल्याला काय भेटली 1500 रुपये भेटलेली आहे. मग आपला प्रश्न काय म्हणतो ते CGST आणि SGST याचं काय करायचं आहे गणन करायचं आहे. या ठिकाणी आपण उल्लेख करू शकता आता ठीक आहे ना. आता कशाचं गणन करा CGST व SGST चे काय करू गणन करू गणन काय करू. ओके. हां चला लिहा. तर हां तर इथे लिहा CGST चा दर बरोबर किती आहे. GST 18 होती तर या ठिकाणी आपण उल्लेख करा CGST 9% आहे. SGST सुद्धा 9% आहे. 9%चा करपात्र किंमत 9%चा आणि या ठिकाणी काय करता एक्स करा. तर 9 आणि शेत काय घेते 100 गुणिले 6 एक्स किती काढलेलं आहे आपण 1500. बरोबर. हां तर या ठिकाणी काय झालं हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले आणि 15चा पाडा जर 9 तर म्हणला तर 15 9 झाली 135 झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी CGSTचा दर किती आला 135 आला. पुन्हा या ठिकाणी आपण तेच करूया की SGSTचा दर बरोबर या ठिकाणी सुद्धा काय करतात 9%चा किती एक्स म्हणजे करपात्र किंमत. तिथं 9 शेत काय घेतले 100 6 म्हणजे गुणिले एक्स म्हणजे काय 1500 राईट. हां हे 2 शून्य काढले हे 2 शून्य काढले 15 9 काय झाले 135. तर अशा पद्धतीने आपले 135 झालं. आणि आपल्याला अधिक माहितीसाठी आपण GST सुद्धा टोटल काय आहे ते काढून टाकू. या ठिकाणी लिहून घ्या GSTचं सुद्धा गणन करून घ्या. GST काय करतात CGST आणि प्लस काय SGST म्हणजे CGST किती आहे 135 आहे आणि प्लस म्हणजेच काय SGST सुद्धा काय आहे 135च आहे. याचा अर्थ काय 5 आणि 5 10 म्हणजे ह्याचे राहिले किती 1 राहिला म्हणजे 0 घेतला 3 आणि 3 6 6 आणि काय झाला 7 आणि एकाने किती झाले 2. अशा पद्धतीने 270 रुपये हे जे काय आहे ते GST जे टोटल आहे. आणि करासह किंमत किती भेटते 1770. तर मूळ करपात्र किंमत भेटते 1500 रुपये आणि GST किती आहे 270 रुपये. ते 0 7 ते 5 7 आणि 1 म्हणजे 1770 या ठिकाणी आपण पूर्ण आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक किती होता हा 5वा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर त्या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप केलं आहे. तर थोडक्यात आपण निरीक्षण तर आपला सर्व प्रश्न आहे की GSTच्या करासह रिमोट कंट्रोलच्या कारची किंमत मी तुला सांगतो की रिमोट कंट्रोलच्या कारची किंमत किती आहे 1770 रुपये आहे. आणि त्या कारच्या किमतीवर मूळ किमतीवर करपात्र किमतीवर किती टक्क्यांची GST लावली 18% GST लावली. 18% GST लावल्याच्या नंतर त्याच्यावर टोटल कर काय आला 270 आला. आणि 270 आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण CGST आणि SGSTचं जर गणन केलं बरोबर त्याचं जर गणन केलं तर त्याला 135 CGST म्हणजे केंद्र सरकार 135 घेणार राज्य सरकार 135 घेणार आणि मूळ करपात्र किंमत किती आहे 1500 रुपये. तर अशा प्रकारे आपण सिंपल एकदम एक साध्या सोप्या पद्धतीने आपण दिनांकाची क्रिया पूर्ण केली आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 6. तर हा प्रश्न असा आहे की प्रश्न काय म्हणतो पहा टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह या ठिकाणी 51,200 रुपयाचा एअर कंडिशनर काय केला पुरवला. बरोबर आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 51,200 रुपयाचा एअर कंडिशनर काय केला पुरवला किंवा नेमकं म्हणजे त्या ठिकाणी कंपनीला काय दिलेला आहे. बरोबर. मग या ठिकाणी दिल्याच्या त्याच्यामध्ये करासह म्हणजे याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय आहे GST मध्ये समाविष्ट आहे. जे काही करपात्र
किंमत असते त्याच्यावर जे जीएसटी असते ती जीएसटी सुद्धा मला काय आहे समाविष्ट आहे. मग असं असताना त्या ठिकाणी सीजीएसटीचा या ठिकाणी फक्त आपला सीजीएसटीचा दर किती दिला आहे 14% दिला आहे. याचा अर्थ पहा सीजीएसटी 14% एसजीएसटी सुद्धा किती येणार आहे 14%. एसजीएसटी सीजीएसटी 14 असेल तर जीएसटी किती येणार आहे 28%. बरोबर. तर आपला जीएसटीचा दर किती एसजीएसटीचा दर किती, सीजीएसटीची एकूण रक्कम किती, जीएसटीची एकूण रक्कम किती. बरोबर आहे. असे बरेच आपल्या या ठिकाणी प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते कशा पद्धतीने सोडवायचं या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. तर इथे या ठिकाणी सुद्धा आपण जसं करपात्र किंमत काढण्यासाठी समजा गृहीत धरलं होतं तसं या ठिकाणी सुद्धा आता काय करायचं आहे. समजा एअर कंडिशनरची करपात्र किंमत या ठिकाणी असं म्हणता येईल तुम्हाला एअर कंडिशनरची काय कोणती किंमत करपात्र काय किंमत काय मानूया आपण एक्स मान. बरोबर. हा एक्स मानल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं सुरुवातीला जीएसटी काढायचं. जीएसटी काढल्याच्या नंतर किंमत समाविष्ट करायचं त्याच्यात आता काय काढतात ते करपात्र किंमत काढतात. पण जीएसटी करण्यासाठी आपला त्याचा दर माहीत असणं आवश्यक आहे. तर यासाठी प्रश्नामध्ये आपला जीएसटीचा दर आपला काय दिला या ठिकाणी सीजीएसटीचा दर दिलेला आहे. तर या ठिकाणी उल्लेख करता येईल की बाबा सीजीएसटी म्हणजे सीजीएसटीचा दर किती आहे 14% आहे. तर या ठिकाणी आपलं एसजीएसटी काय होणार आहे. या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे बघा सीजीएसटी 14% असेल तर या ठिकाणी पहिला प्रश्न सहज या ठिकाणी सुटून जाईल की एसजीएसटीचा पण काय दर काय होणार आहे या ठिकाणी 14% होऊन जाईल. बरोबर. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपला जो होता या ठिकाणी याच ठिकाणी काय झाला पूर्ण झाला म्हणजे त्याचा दर किती आपला काढायचा होता तो क्लिअर काढला. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जीएसटीचा दर किती. तर लगेच आपण या ठिकाणी काढूया की बाबा जीएसटीचा काय दर जीएसटीचा दर बरोबर या ठिकाणी काय सीजीएसटी प्लस एसजीएसटी म्हणजेच या ठिकाणी काय झालं 14% प्लस 14% बरोबर किती टक्के झाले या ठिकाणी 28%. बरोबर. या ठिकाणी काय भेटलं आपल्याला जीएसटी चा दर काय भेटला 28% भेटलेला आहे. हा प्रश्न जो आहे तो आपला कितवा प्रश्न आहे दुसरा आहे. बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक काय तिसरा काय म्हणतो करपात्र किंमत. आता आपण जसं स्टेप बाय स्टेप याला आपली गणिताची क्रिया पण करण्याची कशी सारखीच आहे त्याच्यातूनच आपलं काय स्टेप बाय स्टेप काय भेटत आहे आपलं उत्तर भेटत आहे. आता करपात्र किंमत काढायची. बरोबर. मग आता जीएसटीचा दर आपण आता करपात्र किंमतीला अनुसार काढूया. त्या ठिकाणी लिहा की हा जीएसटी चा दर बरोबर किती आहे 28%. 28%चा जीएसटी कशाला लागली जाते करपात्र किंमत. करपात्र किंमत आपण काय समजी दिली आहे एक्स आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय करणार 28 आणि छेद काय केले आपण 100 आणि गुणिले म्हणजे चा म्हणजेच काय गुणिले एक्स जशाला तसा घ्या. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी काय झालं तुमचं 28x आणि छेद काय भेटले आपल्याला 100. बरोबर. मग आता आपल्याला काय वस्तू घेतलेली आहे. वस्तू घेतल्याच्यानंतर ग्राहक काय करतो की ती मूळ वस्तूची मूळ किंमत आणि त्यावर जे काही लागलेला दर आहे एकूण मिळून जी किंमत आहे ते नेमकं त्या मालकाला काय करतो देण्याचं काम करतो. तसं या ठिकाणी एकूण आपलं काय एअर कंडिशनरची एकूण करासह किंमत या ठिकाणी देऊ शकता तुम्ही की बाबा एअर कंडिशनरची करासह किंमत बरोबर. आता काय लावणार करासह किंमत कशी बनली तर नेमकं करपात्र किंमत प्लस जीएसटी बनली. बरोबर. तर करपात्र किंमत प्लस काय करता जीएसटी. ओके. तर एअर कंडिशनरची करासह किंमत किती आहे 51,200 रुपये. या ठिकाणी देऊ शकता तुम्ही 51,200 रुपये. बरोबर. जशाला तशी या ठिकाणी दिली जाईल. आपला करपात्र किंमत आपण काय समजलेली आहे एक्स प्लस जीएसटी किती आहे आपण काढलेली या ठिकाणी 28x आणि छेद काय आहे या ठिकाणी 100. याचा विस्तार आपण या ठिकाणी करूया. काय झाले 100 x आणि प्लस किती 28x आणि छेद काय करता या ठिकाणी 100 करा. बरोबर. एक स्टेप टाका या ठिकाणी 51,200 बरोबर काय भेटतील 100 आणि 28 किती झाले 128x झाली 128 एक्स आणि छेद काय करता तुम्ही 100. बरोबर. ह्याच्या खाली काही नाही म्हणजे काय असतो 1 असतो. तर आपला सर्वांना माहिती आहे तिरपट पद्धतीने आपला क्रिया या ठिकाणी करता येते. तर आपण या ठिकाणी इथून करण्याचा प्रयत्न करू. तर पहा एक्स म्हणजे करपात्र किंमत काढायचा प्रश्न किती आहे आपला हा
तिसरा, बरोबर. तर या ठिकाणी उल्लेख करणार तिसरा, राईट. तर या ठिकाणी एक्स बरोबर, राईट, एक्स बरोबर. तर पहा 51,200 गुणिले 100, 51,200 गुणिले काय करतात 100, राईट. हा, तर भागिले काय करायचं, भागिले काय येणार आहे, जे काही 128 आहे ते त्या ठिकाणी येऊन जाते, बरोबर. हा, तर पहा आता वरचा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी आपला करता येईल. ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी जर 4च्या पुढे संख्या असते तर सहजरित्या लवकरात लवकर आपला काढण्यासाठी 4 न काढायचं. तर या ठिकाणी पहा इथे 0 डबल आहे, तिथे 0 संख्या काढून घेतो आपण. तर पहा 4 1 4, 1 उरला 11 झाले, 4 2 8, 3 उरले 32 झाले, 4 8 32, किती 0 2 आहे, गुणिले काय आहे 5, तर गुणिले म्हणजे याचा सर्व गुणाकार करून टाका, 2 0 2 टाका, गुणिले असं होऊन जाईल. आणि ह्या ठिकाणी काय झालं, 4 त्रिकांकी झाली 12 आणि 4 दोन्ही काय झाले 8, बरोबर. तर पुन्हा नेमकं काय जातो, 4 न भाग जातो या ठिकाणी. तर 5 4 3 12, बरोबर. 4 दोन्ही 8, 1 2 3 4 0 दिले, पुन्हा 4 8 काय झाले 32. तर याचा अर्थ 8 चौक काय झाले 32, 1 2 3 4, त्याचा अर्थ किती 40,000 ही काय भेटली आपल्याला या ठिकाणी कर पात्र किंमत आपल्याला भेटलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कर पात्र किंमत या ठिकाणी शोधून काढलेली आहे. आता कर पात्र किमतीवर सीजीएसटीचा दर किती, जीएसटीचा दर किती आणि पुन्हा एकूण जीएसटीची एकूण रक्कम किती हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी काढायचं. म्हणजे सीजीएसटीची एकूण रक्कम, एसजीएसटीची एकूण रक्कम आणि जीएसटीची सुद्धा एकूण रक्कम. तर आपण स्टेप बाय स्टेप करू. अगोदर काय करायचं, सीजीएसटीची एकूण रक्कम काढूया. तर हा, तर पहा की चौथा प्रश्न काय, जीएसटीची एकूण रक्कम म्हणजे, तर जीएसटीची एकूण रक्कम काढूया आपण. तर पहा या ठिकाणी जीएसटी बरोबर आहे, बरोबर किती आहे, किती टक्केवारी किती आहे 28, बरोबर. 28% करपात्र किंमत एक्स करून घ्या. आणि या ठिकाणी जो काय प्रश्न क्रमांक आपला जो चालू आहे, प्रश्न क्रमांक 4, तर या ठिकाणी उल्लेख करा असा. ओके, तर पहा 28% म्हणजे काय घेते 100, 6 म्हणजे काय गुणिले एक्स म्हणजे किती आहे 40,000, राईट. तर पहा या ठिकाणी काय, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, तर काय करू 1 2, हे 2 0 देऊन टाका. 28 4 पासून 28 28 28 2 28 84 28 काय झाले 12 दर्शन म्हणजे 112. तर 11,200 रुपये या ठिकाणी आपला काय भेटलेली आहे, पूर्णतः जीएसटीची एकूण रक्कम या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की प्रश्न क्रमांक जो आपला हे 4था झाला, आता प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपण करू. तर 5वा प्रश्न काय म्हणतो, सीजीएसटीची एकूण काय करा रक्कम काढा. तर या ठिकाणी सीजीएसटी बरोबर, या ठिकाणी सीजीएसटी 28% असेल तर सीजीएसटी किती आहे 14% आहे, मात्र आपला दिलेलंच आहे. तर 14%चा काय एक्स, राईट. हा, तर पहा 14 आणि शेत काय केले 100, 6 म्हणजे 4 गुणिले एक्स किती आहे 40,000, राईट. म्हणजे कर पात्र किंमत 40,000 आहे. हा, तर पहा हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, 1 2 0 देऊन टाका. आणि 14चा पाडा 4 पासून 14 काय झाली 56. तर 5,600 या ठिकाणी काय भेटलेली आहे, सीजीएसटीची किंमत भेटलेली आहे. आणि जो काय आपला शेवटचा प्रश्न कोणता आहे, सीजीएसटीची एकूण रक्कम काढली 5,600. पुन्हा आता पी आहे म्हणजे 6वा प्रश्न कोणता, एसजीएसटीची रक्कम या ठिकाणी लगेच घ्या. एसजीएसटी बरोबर किती टक्के 14%. तर 14%चा काय आहे करपात्र किंमत एक्स, 14 छेद काय झाले 100 इंटू काय एक्स म्हणजे 40,000, राईट. तर या ठिकाणी हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, यांची क्रिया जर केली तर या ठिकाणी काय भेटते 5,600, बरोबर. तर या ठिकाणी सुद्धा एवढंच. म्हणजे सीजीएसटीची काय टोटल करासह किंमत, सीजीएसटीची एकूण रक्कम जर बघितली तर 5,600 भेटेल, एसजीएसटी सुद्धा तेवढीच 5,600 भेटेल, आणि जीएसटीची जर बघितलं तर 11,200 रुपये भेटून जाईल. आणि मूळ करपात्र किंमत या ठिकाणी आपण किती काढलेली आहे 40,000 काढले. तर आपले जेवढे काही या ठिकाणी प्रश्न आपला पडले होते त्या संपूर्ण प्रश्नाचा आपण या ठिकाणी पूर्णतः काय केलेला आहे, विचार केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आपला करता येतो. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. क्रमांक 6 जो आपण या ठिकाणी केलेला होता, तर त्याचं या ठिकाणी आपण टॅक्स या ठिकाणी बनवलेलं आहे. तर थोडक्यात पाहूया. सिरियल नंबर 1च आहे, एचएसएन कोड म्हणजे वस्तूच्या वर्गीकरणाचे विशिष्ट प्रकार म्हणजे हार्मोनायझेशन सिस्टीम नोमेनक्लेचर, राईट. नेम ऑफ प्रोडक्टचं नाव काय आहे, एअर कंडिशनर आहे, बरोबर. त्याच्यानंतर रेट काय आहे त्याचा, त्या वस्तूचा आपला दिलेला आहे 51,200 रुपये करासह, परंतु त्याचा मूळ रूपाचा रेट जर पाहिला तर 40,000 आहे. आणि आपण किती घेतली आहे, एकच वस्तू घेतल्या त्याची आपण टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र किंमत या ठिकाणी 40,000 या दोन्हीचा गुणाकार करायचा, 40,000 तुम्हाला येऊन जाईल या ठिकाणी. पुन्हा
CGST कडे जर गेला तर CGSTचा रेट आपला किती दिला होता, 14% दिला होता. 14% 40,000 जर आपण क्रिया केली, कॅल्क्युलेशन केलं, त्याचं काय CGSTची जी काही एकूण रक्कम आहे ती किती येणार आहे, 5,600. जर 5,600 CGSTची येत असेल तर SGST सुद्धा काय येणार आहे, 5,600 येणार आहे. आणि टोटल म्हणजेच या ठिकाणी करपात्र किंमत प्लस टोटल GST अशी म्हणजे या ठिकाणी 51,200 रुपये या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा या ठिकाणी आपला कर रिझल्ट स्पष्ट करता येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं कर रिझल्ट आपल्याला दाखवता येतो. तर जर आपल्याला याचं स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आपला प्रश्न क्रमांक 7वा हा सराव सन 4.1 मध्ये आपला सोडवायचा शेवटचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मी प्रश्न वाचतो. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून, प्रसाद नावाचा व्यक्ती आहे, त्याने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स या दुकानामधून त्यानं 40,000 रुपये छापील किमतीचं वॉशिंग मशीन या ठिकाणी काय घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे. त्याची किंमत किती आहे, 40,000 रुपये आहे, बरोबर. त्यावर दुकानदाराने किती टक्के सूट दिली, 5% सूट दिली आहे. तर GSTचा दर या ठिकाणी आपल्याला 28% दिलेला आहे. तर तो प्रसादला वॉशिंग मशीन किती रुपयास पडला आणि परत नेमकं कर बीजकाची CGST आणि SGST किती रुपये असेल ते आता सर्व गोष्टी या ठिकाणी काढायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने आपण काढायच्या या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण पाहूया, बरोबर. तर या ठिकाणी असं समजून घ्या की बाबा प्रसादने, बरोबर, प्रसादने, बरोबर आहे का, छापील किंमत त्या वस्तूची म्हणजे थोडक्यात काय घेतलं आहे प्रसादनं, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून एक छापील किंमत 40,000 रुपये असलेला काय घेतलेला आहे, वॉशिंग मशीन घेतलेला आहे, बरोबर. तर छापील किंमत किती टक्के आहे, किती आहे, 40,000 रुपये. 40,000 रुपयाचा वॉशिंग मशीन, बरोबर आहे. मशीन काय केली, काय खरेदी केली, बरोबर, खरेदी केली. आणि त्यावर दुकानदाराने काय केलं आहे, त्यावर दुकानदाराने किती टक्के सूट दिली, 5% या ठिकाणी काय दिली आहे, सूट दिली आहे, राईट, सूट दिली आहे. त्याच्यानंतर आता GSTचा दर सुद्धा किती दिला आपल्याला, 28%. GSTचा दर जो आहे तो काय आहे, 28% दिला आहे. तर जी काही वस्तू आहे ती वस्तू प्रसादला खऱ्या अर्थानं एकूण किती रुपयास मिळाली हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. परत नेमकं CGST आणि SGST याचं पण या ठिकाणी आपल्याला गणन करायचं आहे. तर ते आपण कशा पद्धतीने एकदम आणि स्टेप बाय स्टेप कशा करून करता हे आता आपण या ठिकाणी विचार करणार पाहूया. तर सुरुवातीला प्रश्न असा आहे, तर पहा एक सर्वसाधारण प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस कपडे घ्यायला जातो दुकानामध्ये त्यावेळेस आपण काय सर्वांना विचारतो, बाबा सूट किती टक्के आहे, बरोबर. जी वस्तू असते त्या वस्तूशी निगडीत जे काही 10% जर सूट असेल, आपल्या जशी जे काही आपल्या कपडे असतील किंवा अमुक वस्तू असेल त्या वस्तूशी निगडीत नेमकं आपल्या त्या टक्केवारीनुसार पैसे वाढतात अथवा ते पैसे काय होतात, कमी होतात, आपला सर्वांना माहीत आहे. तर आपला अगोदर सूट काढावं लागेल. सूट काढणे म्हणजे आपल्याला छापील किमतीमधून करपात्र किंमत मिळते. आणि करपात्र किंमत मिळाल्याच्या जर तेव्हा 28% पद्धतीने आपला काय करायचं, GSTचा दर लावायचा आणि पुन्हा त्याचा विचार करून प्रसादला ती वस्तू एकूण टोटल किती रुपयात मिळाली असं आपण उत्तर काढणार आहोत. तर पाहूया. तर पहा, तर आता वस्तू काय छापील किंमत, वस्तूची छापील किंमत 40,000 रुपये आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल की बाबा सूट काढू आपण, बरोबर. सूट काढायची आपल्याला. तर सूट काढण्यासाठी काय करता येईल की छापील किंमत किती आहे वाटतं या ठिकाणी तुम्ही, छापील किंमत, बरोबर, छापील किंमत मायनस परत 5% काय नेमकं छापील किंमतच द्यावं लागेल या ठिकाणी. छापील आपले स्टेप बाय स्टेप सूत्राचा विचार करून या ठिकाणी असं व्यक्त केलं आहे. तर या ठिकाणी छापील किंमत काय आहे आपली, 40,000, बरोबर. तर हे 40,000 मूळ रूपातली किंमत घेतली मायनस 5% म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, खाली 100 घेणार आहोत. 6 म्हणजे काय घेतला, गुणिले, आणि छापील किंमत आताच आपण 40 घेतली. तीच म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, 40,000 घ्यायला म्हणजे या ठिकाणी घेता येईल. म्हणजे 40,000ला अनुसरून तुम्ही छापील किंमत 40 होते, त्याच्या दुकानदारांना 5% सोडले होते. ते 5% कसं काढायचं हे पाहूया. तर पहा, हे 40,000 जशाला तशी या ठिकाणी घेऊन घ्या, बरोबर. मायनस, तर पहा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, वरी किती शून्य आहेत आता, 2 आहे, ते 2 देऊन टाका आणि पाऊन काय करा, 20 करा, बरोबर. त्याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी 2,000 काय भेटली, 5% जर सूट दुकानदारांना दिली असेल तर त्या ठिकाणी 2,000 काय भेटली, आपल्याला सूट भेटली. मग आता मूळ किंमत किती आहे, छापील किंमत 40,000 आहे. तर आता 40,000 मध्ये 2,000 दिले, त्या ठिकाणी आपल्याला भेटले काय, या ठिकाणी 38,000 रुपये काय भेटले, मूळ किंमत भेटली. म्हणजे ही कर पात्र किंमत आहे, बरोबर.
तर हे झालं आपल्याला हे सूट 2000 भेटली आणि त्याच्यातून म्हणजे आता इथं सूट किंमत जाणार आहे, सूट आपण काढली, पण आता या ठिकाणी हे सूटचा विषय झाला. सूट 2000 आणि इथे कर पात्र किंमत म्हणतात आपल्याला, कर पात्र ही किंमत राईट. ते जे आहे ते कर पात्र किंमत भेटली आणि सूट आपण या ठिकाणी 2000 काढलं तर 40 मधून 2 गेली 38,000 बरोबर. मग आता जीएसटी आता किती काही दिलेली आहे, 28% दिलेली आहे. दिली जाईल जीएसटीचा काय दर किती आहे, 28% आहे. तर या ठिकाणी CGST बरोबर SGST बरोबर काय होणार आहे, या ठिकाणी 14% होईल. कशाला अनुसरून होईल, या ठिकाणी सूत्ररचना आपण लिहूया की बाबा CGST इजिकल टू SGST इजिकल टू 1/2 इंटू इथं काय करतात GST. या सूत्राचा जर विचार केला तर या सूत्राला अनुसरून इथं 14% 28% होऊन जाणार आहे. तर आपण सुरुवातीला 28% जे काय पैसे होते ते काढू आणि पुन्हा नंतर CGST आणि SGSTचं पुन्हा काय करायचं आहे, गणन करायचं आहे. तर काढूया GSTचा काय दर, GSTचा दर बरोबर किंवा GSTची एकूण किंमत. तर 28%चा कर पात्र काय किंमत राईट. काय जीएसटीचा जो दर आहे तो या ठिकाणी कशा पण काढायचा, तर पहा 28% म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतले 100 घेतले, 6 म्हणजे काय घेतला गुणिले कर पात्र किंमत किती आहे आपली, मुळात 38,000 आहे बरोबर. हे 38,000 आपण जर क्रिया केली तर पहा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले बरोबर आहे. तर याचं जे काय कॅल्क्युलेशन आहे 28 आणि 38चा गुणाकार केला तर 5,300 काय येणार आहे 20. या ठिकाणी टोटल आपल्याला जीएसटी भेटलेली आहे. मग आता आपल्याला पुन्हा काय करायचे, CGSTचं आणि SGSTचं काय करायचं गणन करायचे. तर आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप करूया. तर पहा CGSTचा काय दर, CGSTचा दर बरोबर आपला पण ते पण करता येईल वैयक्तिक, ह्याचं देखील हाफ जर केलं तर नेमकं सरळ आता CGST सुद्धा टाकतात, पण सूत्राच्या माध्यमात आपण या ठिकाणी करून टाकूया. तर CGST तर GST 28% आहे, तर CGST किती झाली आहे 14% आपण या ठिकाणी उल्लेख केलेला पण आहे. तिथे काय करतात 14%चा बरोबर आहे. 14%चा जो काय आपली कर पात्र किंमत आहे किती आहे 38,000 बरोबर का. तर पहा या ठिकाणी 14 आणि शेत काय घेते 100चा गुणिले 38,000 राईट. हां तर पहा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर 1 शून्य देऊन टाका आणि 14चा पाडा म्हणतात आपण या ठिकाणी शून्य देऊन टाकलेला आहे. 14 70 चौरस 84 77 14 12 दर्शे घेतले, 2 अंशे राहिले 11 आणि 14 त्रिकम 42 बरोबर आहे. तर 2 निकी झाले 3 झाले आणि 4 निकी झाला 5,000 बरोबर आहे. 5,320 या ठिकाणी काय आलेलं आहे आपलं काय CGST आलेली आहे. पण या ठिकाणी 5,320 आपलं थोडं या ठिकाणी काय या दोन्हीचा जर गुणाकार जर केला त्याला जर पट करतो मी तर पहा हे 0 हे 2 4 हे 6 आणि हे 5 10 10,640 हे टोटल नंतर GST मिळेल. तर आपले हाफ जर केलं तर नेमकं 5,320 येते. पुन्हा नेमकं आपण काय SGST सुद्धा काढूया. SGSTचा काय दर बरोबर काय 14%चा आहे की नाही किती 38,000. 14 खाली येते 100 गुणिले किती 38,000. तर ही क्रिया केल्याच्या नंतर व क्रिया केली आहे नंतर ऑलरेडी इथं या ठिकाणी काय येणार आहे 5,320 या ठिकाणी भेटणार आहे. तर आता त्या प्रसादला एकूण जे काही वॉशिंग मशीन घेतली एकूण किती रुपये पडले हे काढण्यासाठी उल्लेख करता येईल की प्रसादला एकूण रुपये किती लागले ठीक नाही. प्रसादला एकूण वॉशिंग मशीन घेण्यासाठी किती रुपये लागले ते काढू राईट. काढू असं आपण उल्लेख करता येईल काढू ओके. तर पहा या ठिकाणी काय करता येईल कर पात्र काय किंमत आणि प्लस काय करतात GST राईट. कर पात्र किंमत किती आहे आपली 38,000. 38,000 जशाला कशी प्लस GST किती आली आहे 10,640. तर पहा 0 आणि ते 0 4 0 4 6 0 6 0 आणि 8 8 1 आणि 3 4 याचा अर्थ 48,640 किती 48,640 रुपयाला प्रसादला काय भेटते वॉशिंग मशीन या ठिकाणी विकत भेटलेली आहे. आपली थोडी या ठिकाणी गडबड झालेली होती
गुणाकारांची गडबड कशी करून पाहिली आपण. या दोन्हीचा गुणाकार मी तुम्हाला 5320 म्हणत होते. याचं जर दुप्पट केलं तर या ठिकाणी 5320 हे काय जाते CGST झाली. तर याचं दुप्पट केलं 10640 हे काय झाली GST झाली. आणि या ठिकाणी 14 पैकी 38,000 लागले त्यानंतर 5320 हे GSTचे सुद्धा 5320 आणि टोटल जे प्रसादला पडलेली एकूण रक्कम जी आहे ती म्हणजे या ठिकाणी करपात्र किंमत 38,000 आणि प्लस या ठिकाणी GST किंमत 10,640 याची जर कॅल्क्युलेशन बेरीज केली तर आपल्याला 48,640 या ठिकाणी किंमत भेटून जाईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक जो काय 7वा होता तो या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. याचं जे काही टॅक्स इनवाईस आपण प्रगतीचं काही लागली तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल. तर जर तुम्हाला याचं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा याचे जे काही करविजक आहे तो या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर सिरियल नंबर 1 आहे याचे कोड हार्मोनॉजिकल सिस्टम नवीन क्रिएटेड वस्तूच्या विज्ञानात विशिष्ट क्रमांक असतो. तो नेमा प्रोडक्ट वॉशिंग मशीन आहे. रेट त्याचा किती आहे 38,000 आहे. आपण कॅल्क्युलेशन केलं परंतु त्याच्यात मूळ किंमत जी काय आहे ते 38,000 आहे. त्याच्यामुळे रेट याचा काय सांगता का 38,000. क्वांटिटी किती आहे 1 आहे. टॅक्सेबल अमाऊंट भरीचा जर गुणाकार केला तर टॅक्सेबल अमाऊंट किती होणार आहे 38,000 होणार आहे. जीएसटीचा दर किती लागला 28% झाला. त्याच्यामुळे CGST काय येणार आहे 14%. त्याच्यावर जर 38,000 14% जर कॅल्क्युलेशन केलं त्या ठिकाणी 5,320 भेटून जाईल. तीच क्रिया जीएसटीसाठी असेल आणि पुन्हा टोटल म्हणजे काय करपात्र किंमत प्लस GST एकूण काय होणार आहे 48,740. तर अशा पद्धतीनं हा काय झाला एक प्रकारचा टॅक्स नाही झाला. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7वा म्हणजे सरासन 4.1 मधील या ठिकाणी पूर्ण क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि आपण एकाकडून जो काही गणिताचा जो काही सिलेबस होता एकही प्रश्न यामधला सोडलेला नाही. पूर्णतः या ठिकाणी गणित सोडून दाखवलेले आहे. तर या ठिकाणी एकदम म्हणजे जे काही गणित आहे ते एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आणि हा जो सराव आहे तो आपण वारंवार जर आपण केला किंवा नेमकं त्याला समजून जर घेतला तिथे जास्त प्रमाणात वाचला तर नेमकं तुमचा एक पण या ठिकाणी मार्क जाणार नाही. तर ही जी गोष्ट आहे ती आपण जास्त आपल्या कशावर अवलंबून आहे प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस इन परफेक्ट मॅन तसं जितका व्यक्ती प्रॅक्टिस करू शकतो तितकं नेमकं त्याचा काय होऊ शकतो सराव होऊ शकतो. तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. तर या ठिकाणी आपण थांबूया.